पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी। वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू। प्री प्रायमरी नर्सरी LKG UKG आणि अकॅडमी क्लास 1st to 4th। आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य, दर्जेदार शिक्षण, परस्पर संवादी वातावरण, सुधारित ग्रेड, पूर्व तयारी, मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा, पालक उपक्रम, स्पर्धा घेणे, मैदानी खेळ, मजेदार उपक्रम। प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद। मोबाईल नंबर 76 20 49 39 19 84 46 09 39 19। पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न, स्वामी समर्थ रेसिडेन्सी, समर्थ मंदिरा पाठीमागे, स्वामी समर्थ नगर, कर्जत। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। ग्रामपंचायतचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। कापरे भाऊसाहेबांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। ओके करायला आले आहे। आम्ही याआधी भूमी अभिलेखवाल्यांना सांगितलं होतं, पत्र दिलं होतं किंवा याला टेटुस्को आहे। टेटुस्को असताना सुद्धा त्यांनी आज इथे मोजणी आणलेली आहे। या मोजणीला विरोध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र जमलो आहे। वास्तविक पाहता गट नंबर 1476 व 1477 हे ग्रामपंचायतच्या वतीने दलित वस्ती म्हणून घोषित केलेले आहे। तिथं ग्रामपंचायतचा निधी पडत आहे। कॉन्क्रिटीकरण रस्ते, अंडरग्राऊंड गटारी, परत तिथे घरकुलांची योजना राबवल्या जात आहे। तिथे काही जणांचे उतारे आहेत। तिथे घरपट्ट्या, पाणीपट्ट्या ग्रामपंचायत या कराच्या माध्यमातून वसूल करत आहेत। वास्तविक पाहता जर ग्रामपंचायतच्या वतीने शासनाला प्रस्ताव जात असेल की बाबा ती दलित वस्ती म्हणून घोषित करावी आणि ती दलित वस्ती घोषित झाल्यानंतर तिला सांकेतिक क्रमांक पडतो। तिथे दलित लोक असल्यामुळे दलित वस्ती, मग जाणून बुजून हा दलितांवर अन्याय होतोय का? तिथं 18 पगड जातीची लोक सगळी एकजुटीने राहतात। मग हे कशासाठी घडते? प्रशासनाला नेमका दबाव कोणाचा आहे? IPS UPS लेवलचे कलेक्टर साहेब टेटुस्को असताना ते वर्डिंग करतात की तिथं फक्त अतिक्रमणाला स्टे आहे, मोजणीला नाही। वास्तविक पाहता टेटुस्को मध्ये तिथं जैसे आहे तशी परिस्थिती राहते। तिथं कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न करणं याला टेटुस्को म्हणतात। याचा अर्थ असं नाही की अतिक्रमणामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, तर मोजणीमध्ये केला चालतो। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्रित जमलो आहे। आमची शासनाला विनंती आहे की 50 वर्षापासूनचा तिथे रहिवास आहे, तिथं घरपट्ट्या, पाणीपट्ट्या, दिवाबत्ती या माध्यमातून ग्रामपंचायत कर वसूल करते। शासनाचा फार मोठ्या प्रमाणात तिथं खर्च केलेला आहे। जर ती दलित वस्ती असेल, शासन जर तिथं खर्च करत असेल, आज 50 वर्षानंतर तिथं अतिक्रमण काढावे हा हट्टच ग्रामपंचायतचा कशासाठी? या बाबतीत आम्ही सर्वजण आता प्रशासनाला निवेदन दिले आहे। टेटुस्कोमध्ये ही मोजणी आल्यामुळे आम्ही इथे सगळ्या ग्रामस्थांनी त्या मोजणीला विरोध केलेला आहे आणि आम्ही त्यांच्याकडनं भूमी अभिलेखचे उपाध्यक्ष यांच्याकडनं लेखी मागितलेली आहे। जोपर्यंत आम्हाला लेखी कळत नाही की बाबा हे नेमकं कशामुळे घडतंय, याच्या पाठीमागं कोण आहे, तोपर्यंत आम्ही इथं विरोध करणार आहे। या गटांच्या मोजणीसाठी आज प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात आली। त्या संदर्भात पोलीस बंदोबस्त, भूमी अभिलेखचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी आणि ग्रामपंचायतचे अधिकारी अशा पद्धतीने आज मोजणीसाठी या ठिकाणी आले होते। वास्तविक पाहता ह्या दोन्ही गटात जवळपास 50 ते 100 कुटुंब, काही व्यावसायिक अशा पद्धतीचा गेल्या कित्येक वर्षापासूनचा रहिवास आहे आणि त्या सगळ्यांनी कोर्टात जाऊन ह्याला सध्याला स्थगिती आदेश आणलेला आहे। तो आणलेला स्थगिती आदेश प्रशासनाला त्या लोकांनी दिलेला आहे। वास्तविक पाहता अपेक्षा अशी की ती स्थगिती तर कोर्टाचं दोन्ही बाजूने पालन व्हावं। शेवटी अंतिमता कोर्ट जी निकाल देईल त्याला सगळेच मान्य आहेत ना, पण आज कोर्टात असताना ही कशासाठी एवढी घाई गडबड करून ही मोजणी? बरं, परिस्थिती अशी की आता नवरात्र चालू होईल 4-8 दिवसात। ह्या परिस्थितीत विनाकारण गावातलं वातावरण चिघळवायची कशासाठी ही भूमिका घेतली जाते हे नेमकं कळत नाही। ह्या नवरात्राच्या दिवसात एवढी मोठी यात्रा हिथं आता ही मोजणी आणायची, ह्याच्यातून वातावरण गडूळ व्हायचं, ते महिलांचा विरोध होणार, त्या अधिकाऱ्यांच्याकडून काहीतरी त्यांच्यावर कारवाई करायची प्रक्रिया होणार, कुणावर तरी गुन्हे दाखल करायची प्रक्रिया होणार आणि ह्याच्यातून ही सगळं वातावरण गडूळ होणार। ऐवजी आमची विनंती अशी, ही प्रक्रिया कोर्टाच्या आदेशाने थांबली ना तोपर्यंत थांबवा। पुढं कोर्ट ज्या पद्धतीने का आदेश देईल ही ह्यांची बाजू मांडतील, शासनाला काय मांडायची ती शासन मांडल, बघता येईल पुढचं पुढं जे होईल ते होईल। पण आत्ताची ही प्रक्रिया आज जी आली ही थांबवण्यात यावी ह्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलंय आणि त्या पद्धतीने ही थांबवावी अशी आमची सगळ्यांची, तिथं राहणाऱ्या लोकांची मूळ त्यांचा विचार करण्यात यावा असा विषय ह्याच्यासाठी दिलाय निवेदन आम्ही। सांगळे असे नावाचे इसम यांनी संयुक्त
या ठिकाणी राशीन ग्रामपंचायतचा जो गट आहे 1476 आणि 1477 यामध्ये गेले 50 वर्षापासून लोकांची वस्ती आहे, काही दुकानं आहेत, काही या ठिकाणी 76 मध्ये 1476 मध्ये या ठिकाणी दलित वस्ती या ठिकाणी घोषित केलेली आहे। त्या ठिकाणी भरपूर असा निधी या ग्रामपंचायतीने खर्च केलेला आहे। 50 वर्षापासून त्या ठिकाणी लोक राहत आहेत, तरी सुद्धा गेले 6 महिन्यापासून वेगवेगळ्या नोटिसा काढून इथल्या लोकांना भयभीत करून या ठिकाणी ग्रामपंचायतला हाताशी धरून सांगळे आणि त्यांची जी टीम आहे या टीमच्या माध्यमातून या गोरगरीब लोकांना भयभीत करण्यात येत आहे। त्यासाठी आम्ही ज्यावेळेस आम्हाला नोटिसा आल्यानंतर आम्ही या ठिकाणी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि न्यायालयाने आम्हाला या ठिकाणी स्टेटस्कोप दिलेला आहे। 16 तारखेपर्यंत या ठिकाणी कसलीही त्यामध्ये मज्जाव करायचा नाही किंवा कुठल्याही प्रशासनाला हस्तक्षेप करायचा नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा या ठिकाणी आज रोजी 12 तारीख आज रोजी या ठिकाणी राशीन ग्रामपंचायतचे कर्मचारी त्याचप्रमाणे कलेक्टरच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। असे सिटी सर्व्हेचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी येऊन मोजणी करायचा या ठिकाणी घाट घातलेला आहे। परंतु आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की न्यायालयाने तुम्हाला 16 तारखेपर्यंत कुठेही हस्तक्षेप करायचा नाही अशा पद्धतीचा स्टेटस्कोप आहे आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी आमच्यावरती मज्जाव केला नाही पाहिजे, गोरगरिबावरती अन्याय केला नाही पाहिजे। पण पोलीस प्रशासनाला हाताशी धरून या ठिकाणी ग्रामपंचायत असत सिटी सर्व्हेचे अधिकारी असतील या ठिकाणी येऊन त्यांनी मोजण्या करायचा प्रयत्न केला, परंतु इथल्या राशीन ग्रामस्थांनी 1476 मध्ये जे लोक राहत आहेत, 77 मध्ये जे लोक राहत आहेत आणि ग्रामस्थांनी त्या ठिकाणी त्यांना स्पष्टपणे सांगितलंय की न्यायालय मोठं आहे का कलेक्टर मोठा आहे। तर त्या ठिकाणी त्यांनी अरेरावाची भाषा थोडी झाली सुरुवातीला अधिकाऱ्याकडून, परंतु त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने वेगळीच सांगून त्यांना की तुम्ही कुठल्या आधारावरती या ठिकाणी आला आहात, तर त्यांनी सांगितलं आम्हाला कलेक्टरने आदेश दिलेला आहे। आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही स्टेटस्कोपची कॉपी दिलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही आमच्यावरती या ठिकाणी बळजबरीने या ठिकाणी तुम्ही मोजणी करू शकत नाही। तर या ठिकाणी आम्ही त्यांना लेखी मागितलेले आहे आणि आमचे काही या ठिकाणी 1476 मध्ये जे लोक आहेत त्यांनी आता स्टे घेतलेला आहे। श्रीगोंदा कोर्टामध्ये जाऊन पुन्हा एकदा या मोजणीला ही सुद्धा स्टे मिळालेला आहे। थोड्याच वेळात त्याची कॉपी मिळणार आहे, परंतु त्याच्या आधी बी आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की 16 तारखेपर्यंत स्टेटस्कोप आहे, परंतु जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांना हाताशी धरून या लोकांना गोरगरीब लोकांना या ठिकाणी छळायचा कार्यक्रम प्रशासनाने केलेला आहे। या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी आमचा न्याय कोर्टावरती आमचा विश्वास आहे आणि पुढे काय होते ते पाहू। कुठपर्यंत हे आंदोलन चालू राहील आता सध्या? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। प्रशासनानं त्यांना स्टेटस्कोप दिलेला आहे, आता आम्हाला पुन्हा एकदा स्टे मिळालेला आहे, त्यामुळे त्यांनी प्रशासनाने त्यांची मोजणी थांबवावी। आम्हाला कोर्टावरती फार विश्वास आहे, आम्ही जो कोर्ट निर्णय देईल त्या निर्णयाला आम्ही सहमत आहोत।